नमस्कार, मी नीती पाटील मुळे नंबर 1 न्यूज चॅनल मैया यशोदामध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत करतो। आपण बघत आहात गरजा महाराष्ट्र माझा बातमीपत्र। बघूया आजच्या ठळक बातम्या। एसबीआय ग्रामसेवा प्रकल्प उंबरी तसेच उंबरी ग्रामवासी तालुका आर्वी जिल्हा वर्धा यांनी पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहत पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांचे वर्धा जिल्ह्यात विकासाचे काम कशा प्रकारे सुरू आहे याची माहिती एसबीआय फाउंडेशनचे रवींद्रजी तांदुळकर सर यांनी माहिती करून दिली। यावेळी गावकरी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित। नमस्कार, मी रवींद्र तांदुळकर, दिलासा संस्था घाटंजी आणि एसबीआय फाउंडेशन मुंबई जो आमचा ग्रामसेवा प्रकल्प आहे। ग्रामसेवा प्रकल्प एसबीआय ग्रामसेवा प्रकल्प हा 5 गावांमध्ये आम्ही राबवतो आहे। एक तर रोजगाराचा खूप मोठा प्रश्न इथे आहे। पाणी नसल्यामुळे बऱ्याचशा गोष्टी शेतीला पूरक व्यवसाय सुरू होत नाही आहे आणि बऱ्याचशा भागामध्ये जसं पांजरा जर विचार केला तर पांजऱ्यामध्ये आम्ही बघितलं की पाणी असून लोक त्याला बघत होते पण पाणी घ्यायची त्यांची व्यवस्था नव्हती। तर तिथे आम्ही या माध्यमातून लिफ्ट इरिगेशन पण घेतलेलं आहे। प्रकल्पाच्या माध्यमातून एक 22 ते 23 इंडिकेटरवर आम्ही काम केलं। बेसिक एज्युकेशन डिजिटायझेशनवर प्रोग्राम असल्यामुळे त्याच्यावर जास्त आम्ही फोकस केला की जे आपले बालक आहे त्यांना ज्या बेसिक गरजा पुरू शकत नाही, ॲग्रिकल्चर आहे, सॅनिटेशन आहे, एज्युकेशन आहे, या सगळ्या गोष्टीवर, इलेक्ट्रिसिटी आहे, तर या सगळ्या गोष्टीवर आम्ही फोकस करून कामाला सुरुवात केली। तो की ॲग्रिकल्चर बेसिकली आपल्याला जर 2 पाणी घ्यायचे असले तर पाणी सफिशियंट नसेल तर ज्या आपल्या स्ट्रीम्स आहे गावाभोवतालच्या त्या स्ट्रीम आता पूर्णपणे शिल्टिंग झालेल्या आहेत। तर त्याला डिशिल्ट आपण कसं करू शकतो आणि त्या पाण्याचं स्टोरेजचं कॅपॅसिटी कसं वाढवू शकतो। तर जिथे तिथे उन्हाळ्यामध्ये पाण्याचा ट्रेस जाणवत होता तर तो ट्रेस आजच्या परिस्थितीत म्हणजे 2017 पासूनची आजची जी जर्नी आहे एसबीआय ग्रामसेवा प्रकल्पाच्या माध्यमातून ती पूर्ण फुलफिल झालेली आहे। तर ॲग्रिकल्चरला पण बऱ्यापैकी आता पाणी मिळतं आणि जिथे कोरडवाहू क्षेत्र होतं तर ते लोक डोहाच्या माध्यमातून 2 पिकं नक्की घेतात आणि त्यांच्या उत्पन्नात पण वाढ झाली। दुसरी गोष्ट अशी होती की जिथे वाटत होतं की शाळेमध्ये मुलांना कशाबद्दल उत्साह आहे आणि काय बेसिक गरज आहे, जसं आपण स्मार्ट इंडिया, डिजिटल इंडिया या सगळ्या गोष्टीवर आपण विचार करतो। तर बेसिक ओळखून आम्ही सर्व शाळेमध्ये सर्वे केला, प्रिन्सिपलला विचारले, तिथले मुख्याध्यापक त्यांच्याशी चर्चा केली आणि प्रत्येक शाळेला 4-4 कॉम्प्युटर्स दिले, स्मार्ट टीव्ही दिली आणि शुद्ध पाण्यासाठी आम्ही आरो पण तिथे दिलेला आहे। तर या माध्यमातून मुलांना एक आवड निर्माण झाली की बाबा मला शहराकडे जाण्यासाठी किंवा शहरात मी जाऊ शकत नाही। पालकांना पण वाटलं की खरंच बेसिक गरज आहे कॉम्प्युटरची। तर ते फुलफिल झाल्यामुळे मुलं उत्साहाने टीव्हीवर मला बघायला मिळते म्हणून मी तिथे आता जायला पाहिजे। तर त्यांच्या मनामध्ये गोडी निर्माण झाली की मला कविता टीव्हीवर बघायला भेटते, शिकायला भेटते आणि ते आत्ता तिथे बेसिक नॉलेज घेता येतं। त्याच्यामध्ये त्यांनी पेंट, टायपिंग, MS ऑफिस इथपर्यंत आता ते मुलं शिकून चांगल्या पद्धतीने करतात। आणि जे मुलं जिथे हिस्ट्री आहे, जिओग्राफी अशासारखे सब्जेक्ट त्या टीव्हीवर सगळे मुख्याध्यापक असो की शिक्षक असो त्यांना शिकून या पद्धतीचं बेसिक एज्युकेशन त्यांना देतात। तर ही फॅसिलिटी आम्ही 5ही गावामध्ये एसबीआय ग्रामसेवा दिलासाच्या माध्यमातून करून दिलेली आहे। जसे गव्हर्नमेंट काही कन्व्हर्जन स्कीम असतात की आज जिथे आपण बसलेलो आहे की हे असेट आपण बघताय तर उमरेमध्ये हा प्रॉब्लेम होता। तर बाबाराव भाऊंना आम्ही म्हटलं की आपण हे प्रश्न कसे सॉल्व्ह करू शकतो की उमरीमध्ये आपल्यासाठी एक चांगला हॉल बसण्यासाठी नाही आहे। तर त्यांनी सजेशन दिलं की सर फॉरेस्ट डिपार्टमेंटला काही पैसे आहे समितीमध्ये,
ते आणि जर आपण SBI कडून SBI ग्रामसेवाच्या माध्यमातून आपण हे स्ट्रक्चर तयार करू शकलो तर त्या माध्यमातून आम्ही मग प्रयास केला, तहसीलदारांची परमिशन घेतली, फॉरेस्ट डिपार्टमेंटची परमिशन घेतली, जागा मिळाली, गावामध्ये जागा उपलब्ध झाली आणि हे इन्फ्रास्ट्रक्चर तयार झालं. इथे पण आता बघू शकता की जिथे एका झेरॉक्ससाठी इथून 15 ते 20 किलोमीटर जी व्यक्ती जात होती, जसं की आरवी आहे किंवा खरांगणा आहे, तर इथे आता झेरॉक्स पण आम्ही प्रोव्हाइड केली आहे, स्मार्ट TV आहे आणि कम्प्युटर्स. तर ऑनलाईनचे सगळे कामं इथे गावकरी करतात आणि SHGच्या महिला पण इथे सगळे कामं जसे त्यांचे ट्रेनिंग्स आहे अनेक प्रकारचे, ते सगळे ट्रेनिंग्स इथे होतात. हे सगळं चित्र पाचही गावामध्ये आहे आणि अशाच प्रकारचे चांगले सुसज्ज जो असेट आहे ते आम्ही तयार करून दिलेले आहे आणि पाचही गावामध्ये बेसिक फॅसिलिटीज इथे दिलेले आहे. आणि दुसरी गोष्ट होती की इलेक्ट्रिसिटीचा एक काही प्रादुर्भाव असल्यामुळे इथे इलेक्ट्रिसिटी पोहोचत नव्हती किंवा लाईन जाण्याचे खूप मोठे प्रॉब्लेम्स होते. तर आम्ही पाचही गावामध्ये सोलरचे दिवे दिलेले आहे. RO एक बेसिक फॅसिलिटीज आम्ही दिलेली आहे आणि RO पण बोथली वगैरे मध्ये चालू आहे. वॉटरशेड डेव्हलपमेंटचे तर कामं केले, कुठे डिस्ट्रेस होता ती पण आता राहिलेला नाही आहे. आणि इथे फॅसिलिटीज नव्हती, बस येत होती पण बस स्टँडची फॅसिलिटीज नव्हती. तर SBI ग्रामसेवाच्या माध्यमातून आम्ही पाचही गावामध्ये बेसिक फॅसिलिटीज करून दिली. सॅनिटेशन या ओपन डेफिकेशनवर पण काम केलेलं आहे, जिथे रिनोव्हेशनसाठी काही लोकांना आम्ही टॉयलेट्स बांधासाठी SBI ग्रामसेवाच्या माध्यमातून हा प्रयत्न केला आहे की त्यांना काही निधी उपलब्ध करून दिला, त्याच्यात त्यांनी रिनोव्हेशन केलं. आणि गावाच्या स्वच्छतेसाठी काही आम्ही डस्टबिन्स पण त्यांना प्रोव्हाइड केले आहे. आणि आता 2017, 2018, 2019 आणि 2020 नंतरचा हा आमचा जो प्रवास आहे, हा याच्यानंतर आम्ही ज्या ज्या लोकांना गव्हर्नमेंटच्या स्कीमसोबत आम्हाला जोडता आलं त्या स्कीमला आम्ही आता जोडण्याचा प्रयास एक करतो आहे. DIC स्कीम असो, कृषी विभागाची स्कीम असो, त्यामध्ये बरेचसे ट्रेनिंग इथे पण आम्ही उमरीला दिलेले आहे, जसं अगरबत्ती मेकिंग आहे, कॅन्डल मेकिंग आहे, या सगळ्या प्रकारचे बेसिक ट्रेनिंग इथे दिले आहे की महिलांना किती झिरो बजेटमध्ये आपण किती चांगलं प्रोडक्शन करून देऊ शकतो. तर या बेसिक गरजा आम्ही इथे बघितलेल्या आहे की गावातल्या महिलांचा जर विचार केला तर त्यांच्याकडे खूप पैसे नसतात आणि फॅमिली इतकी कॅपेबल नाही आहे. तर या सगळ्या गोष्टीचा विचार करून SBI ग्रामसेवाच्या माध्यमातून जितका आम्हाला प्रयत्न करता आला तितका आम्ही करतायत. पांजरा या गावामध्ये ट्रेनिंग दिलं आहे मधुमक्षिका पालनचं DIC मार्फत आणि भादोड या गावामध्ये पण दिलेलं आहे. तर तिथे आपण 50 मधुमक्षिका पालनच्या पेट्या पण त्यांना प्रोव्हाइड केलेल्या आहे आणि त्यातून आता बी कॅप्चरिंगचं आमचं चालू आहे. तर या 2-3 दिवसापूर्वीच आम्ही भादोडमध्ये एक पेटी बी कॅप्चरिंग केलेलं आहे. तर त्याच्यातून मधाचं उत्पादन पण चांगल्या प्रमाणे चालू आहे. तर गेल्या महिन्यामध्ये आम्ही मधुमक्षिका पालन अंतर्गत पांजऱ्यामध्ये 7 ते 8 पेट्या भरलेल्या होत्या. तर त्याच्यामधून त्यांना एक 4 ते 5 किलो मध आता मिळालेलं आहे आणि महिला पण उत्सुक आहे की आपण कशा प्रकारचं याच्यामध्ये व्यवसायामध्ये उतराव, त्या पण आता इच्छुक झालेल्या आहेत. आणखी पांजऱ्यामध्ये आम्ही एक प्रयास असा करून पाहिला की त्यांना गोदडीचं प्रशिक्षण दिलं होतं. तर पांजऱ्यातली गोदडी ही पुन्हा मुंबईपर्यंत गेलेली आहे आणि त्या चांगल्या प्रकारचं त्यांना प्रशिक्षण घेऊन सेल आउट पण केलेलं आहे. तर कोरोना काळ असल्यामुळे ते काही दिवसापूर्वी थांबलेलं होतं, पण आता 26 जानेवारीच्या पर्वावर आम्ही पुन्हा ते सुरू करतो आहे. तर महिलांना हाच मेसेज राहील SBI ग्रामसेवाकडून की तुम्ही प्रशिक्षण घ्या, तुम्ही प्रशिक्षित व्हा, मार्केटिंग आणि हे सगळे जे काही इश्यू आहे ते आम्ही सॉल्व्ह करू आणि कशा पद्धतीने तुम्हाला लिंकेज करता येईल याचा पण आम्ही प्रयत्न वारंवार करत राहू. तर ही सगळी बेसिक कॉन्सेप्ट आहे. या बेसिक कॉन्सेप्टमध्ये हेच सांगायचं आहे की SBI ग्रामसेवा प्रकल्पाच्या माध्यमातून तुम्हाला जितके काही प्रशिक्षण घेता येईल ते घ्या आणि आपण कुठल्या कुठल्या गव्हर्नमेंटच्या योजनेसोबत आपल्याला लाभ घेता येईल, कुठे कुठे आपल्याला पोहोचता येईल, हे आम्हापर्यंत जर तुमचं पोहोचलं तर आम्ही नक्की तुमच्या सोबत आहोत. हीच माझी मांडणी आहे. धन्यवाद.